पिंपरी चिंचवडच्या मोरवाडीमध्ये राहणाऱ्या सिरजा पिल्लई जवळच्याच एका नामांकित शाळेत त्या शिक्षिका आणि कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होत्या. शनिवारी 1 ऑगस्टला त्या शाळेत आल्या नाहीत. त्यांच्या सहकारी त्यांना फोन करत होत्या, पण सिरजा फोन उचलत नव्हत्या. दुपार उलटून गेली तरी काहीच कॉन्टॅक्ट न झाल्यानं शाळेतल्या सहकाऱ्यांनी सिरजा यांच्या नातेवाईकांना ही गोष्ट कळवली. नातेवाईकांनी सिरजा, त्यांचे पती विनोद आणि मुलगी पौर्णिमा यांना फोन केले, पण कोणीच उत्तर देत नव्हतं. पिल्लई कुटुंबासोबतचा सगळाच कॉन्टॅक्ट तुटला होता. त्यामुळे एक नातेवाईक मोरवाडीमधल्या त्यांच्या घरी पोहोचले. घर आतून बंद होतं. ते दार तोडून आत शिरले तर पिल्लई कुटुंबातले तिघही जण बेशुद्धावस्थेत होते. पोलिसांना माहिती देण्यात आली. तिघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. विनोद पिल्लई यांचा घरातच मृत्यू झाला होता, तर सिरजा आणि पौर्णिमावर ICU मध्ये उपचार सुरू झाले. रविवारी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या. त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलेलं धूर, कोळशावर केमिकल टाकून तयार केलेला धूर, एक चिठ्ठी, एक जळालेला कोळसा असलेलं भांड आणि केमिकलचा रिकामा डब्बा. पिल्लई कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ नेमकं आहे काय, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. पिल्लई कुटुंब मूळचं केरळचं, पण मागच्या अनेक वर्षांपासून ते पिंपरी चिंचवडमध्ये राहत होते. कुटुंब उच्च शिक्षित. स्वतः विनोद पिल्लई यांनी IIM अहमदाबादमधून मास्टर्स केलं होतं. ते डॉन बॉस्को कंपनीत नोव्हेंबर 2024 पर्यंत काम करत होते, पण काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली. त्यांची पत्नी पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती, तर मुलगी पौर्णिमा चिंचवडमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या 2ऱ्या वर्षाला शिकत होती. आधी हे कुटुंब नेहरू नगरला स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायचं, पण 3 वर्षांपूर्वी त्यांनी आपलं नेहरू नगरमधलं घर विकलं आणि मोरवाडीच्या करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे ते राहायला लागले. या कुटुंबात कुठल्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असेल असं सहज कुणाला वाटत नव्हतं. अशातच आला शनिवार 1 ऑगस्टचा दिवस. सकाळपासून सिरजा फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे शाळेतल्या सहकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन लावला आणि नातेवाईक घरी पोहोचले. त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला. घरातले तिघही जण बेशुद्धावस्थेत पडलेले होते. लागलीच पोलिसांना कळवण्यात आलं. या तिघांना YCM हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी विनोद पिल्लई यांना उपचाराआधीच मृत घोषित केलं, तर सिरजा आणि पौर्णिमा यांना ICU मध्ये शिफ्ट करत त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण रविवारी त्यांचाही मृत्यू झाला. एका रात्रीत सगळं कुटुंब संपलं होतं. त्यामुळे आता शोध लावायचा होता त्या रात्री काय घडलं होतं याचा. पोलिसांना तपासात एक चिठ्ठी सापडली. आम्ही आर्थिक अडचणींमुळे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेत आहोत. आमच्या या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये असं त्यात लिहिलं होतं. त्यामुळे हा स्वतःला संपवण्याचा प्रकार आहे आणि हा आर्थिक अडचणीमधून घडलेला प्रकार आहे हे तर स्पष्ट झालं. संत तुकाराम नगर पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक एक खुलासा होत गेला. तपासात महत्त्वाचे ठरले ते 3 क्ल्यू. आर्थिक अडचण असल्यानं टोकाचं पाऊल उचलत आहोत ही चिठ्ठी, एक भांड ज्यात जळालेला कोळसा होता आणि एक रिकामा डब्बा जो होता सोडियम नायट्रेटचा. 1 ऑगस्टच्या मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत पौर्णिमा पिल्ले सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. त्यामुळे जे काही घडलं ते त्यानंतरच घडलं एवढं नक्की होतं. भांड्यात ठेवलेला कोळसा जळालेला असल्यानं आणि केमिकलचा डब्बा रिकामा असल्यानं पोलिसांनी या दोन्ही लिंक्स जोडल्या. विनोद पिल्लई यांनी 1 जूनला सोडियम नायट्रेट या केमिकलचा डब्बा मागवला होता. 1 ऑगस्टच्या मध्यरात्री या कुटुंबानं घरातल्या एका भांड्यात कोळसा पेटवला, मग त्यावर सोडियम नायट्रेट टाकलं. आता ह्याचा परिणाम काय होऊ शकतो, तर बंद घरात नुसता कोळसा जाळला तर त्याचा मोठ्या प्रमाणात धूर तयार होतो, ज्यामुळे श्वास घ्यायला अडचणी तयार होतात. सोडियम नायट्रेट हे केमिकल मांस बराच काळ साठवून ठेवण्यासाठी अगदी कमी प्रमाणात वापरलं जातं. या सोडियम नायट्रेटचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जर सोडियम नायट्रेट पेटवलं किंवा जाळलं तर त्याचं रूपांतर सॉलिड फॉर्ममध्ये होतं. त्यातून ऑक्सिजन तयार होतो आणि हा ऑक्सिजन आग भडकवतो. पिल्लई कुटुंबानं आधी कोळसा जाळला, त्यानंतर पेटत्या कोळशावर सोडियम नायट्रेट टाकलं. सोडियम नायट्रेटला विशिष्ट असा वास येत नाही, त्यामुळे जेव्हा पिल्लई कुटुंबानं हा प्रकार केला तेव्हा कोळसा जळाल्याचा वास आल्याची शक्यता आहे. पण तिघांचाही मृत्यू झाला कारण त्यांनी सोडियम नायट्रेट कोळशावर जाळलं. आता असं केल्यावर प्रचंड उष्णता तयार होते, मोठ्या ज्वाळा सुद्धा उठतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू तयार होतात. सोडियम नायट्रेट हे केमिकल ऑक्सिडायझर म्हणून काम करत असल्यानं जरी इतर कुठलाही वायू नसला तरी आग पेटती राहते, धूर तयार होतो आणि तो वाढत राहतो. वातावरणातला ऑक्सिजन कमी होतो, त्याची जागा कार्बन डायऑक्साईड घेतो.
हाच प्रकार पिल्लई कुटुंबासोबत घडलाय. कारण त्यांच्या घरात एका भांड्यात जळालेला कोळसा आणि सोडियम नायट्रेटचा डब्बा सापडला. भांड्यात कोळसा जाळल्यानं ज्वाला भडकल्या असल्या तरी घराने पेट घ्यावा इतक्या त्या भडकल्या नाहीत. पण धूर मोठ्या प्रमाणात झाल्यानं टॉक्सिक गॅस शरीरात जाऊन श्वास घ्यायला अडचण होत असल्यानं या तिघांचाही काही वेळाच्या अंतरानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. पण या प्रकरणात पोलिसांना 2 प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. पहिलं म्हणजे सोडियम नायट्रेटचा डब्बा ऑनलाईन कसा काय मिळाला? कारण या केमिकलच्या ऑनलाईन विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे आता विक्रेताही अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यातही जर 1 जूनला हे केमिकल मागवण्यात आलं होतं तर 31 जुलैला असं नेमकं काय घडलं की या कुटुंबानं टोकाचं पाऊल उचललं? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधायचंय. संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की या कुटुंबानं या सगळ्या प्रकाराबद्दल ऑनलाईन माहिती घेतली असावी असा आम्हाला संशय आहे. यासोबतच दुसरा आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे आर्थिक अडचण काय होती हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आता विनोद पिल्लई हे उच्च शिक्षित होते. नोव्हेंबर 2024 पर्यंत चांगल्या कंपनीत कामाला होते. त्यांची नोकरी गेली असली तरी त्यांच्या पत्नी नामांकित शाळेत चांगल्या पदावर होत्या. पण या कुटुंबावर घर विकण्याची वेळ का आली? नेमकी आर्थिक अडचण कशाची होती याचा गुंता मोठा आहे. पोलिसांनी कुटुंबातल्या तिघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून ते अनलॉक करण्याचं काम सुरू आहे. त्यातून काय खुलासा होईल हे महत्त्वाचं आहे. मृत्यूआधी लिहिलेल्या चिठ्ठीत कोणालाही जबाबदार धरू नका असं लिहिलं असलं तरी तपासात काय पुढे येतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण या घटनेत कुटुंबातल्या तिघांचाही मृत्यू झाल्यानं उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांसमोर सध्या तरी 3च पुरावे: चिठ्ठी, केमिकलचा रिकामा डब्बा आणि कोळसा जाळलेलं भांडं.